औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चरचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या व्हिडिओ लेक्चरच्या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे सॅनिटेशन आणि त्यातील हाऊस ड्रेनेजमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध सॅनिटरी फिटिंग्सची माहिती घेणार आहोत। ह्या फिटिंग्स इमारतीमधून वेस्ट वॉटर इफिशियंटली म्हणजेच कार्यक्षमतेने गोळा करणे आणि इमारतीमधून बाहेर काढणे यासाठी वापरल्या जातात। ह्या फिटिंग्समध्ये वॉश बेसिन, सिंक, बाथटब, वॉटर क्लोसेट म्हणजेच लॅट्रिन किंवा संडास, युरिनल्स म्हणजेच मूत्रिघर आणि फ्लशिंग सिस्टम्स म्हणजे फ्लशिंग टँक्स यांचा समावेश होतो। आपण आता क्रमाक्रमाने या प्रत्येक फिटिंगची माहिती घेऊया। वॉश बेसिन पॉटरी क्ले किंवा पोर्सेलिन पासून तयार केल्या जातात। काही वेळेस ह्या पोर्सेलिनचे थर दिलेल्या कास्ट आयर्न, प्रेस्ड स्टील किंवा प्लास्टिक यापासून सुद्धा तयार करतात। विशेषतः जेव्हा वॉश बेसिन वापरणाऱ्यांची संख्या जास्त असते तेव्हा या प्रकारच्या वॉश बेसिन वापरल्या जातात। साधारणपणे वॉश बेसिन ह्या भिंतीमध्ये लावलेल्या ब्रॅकेटवर बसवल्या जातात, तर काही वेळेस पेडॅस्टलवर सुद्धा वॉश बेसिन लावल्या जातात। वॉश बेसिन साधारणपणे वेगवेगळ्या आकाराच्या असतात, परंतु वॉश बेसिन वेगवेगळ्या आकाराच्या आणि साईजच्या मिळतात। साधारणपणे प्रत्येक वॉश बेसिनला 2 टॅब दिलेले असतात, एक गरम पाण्यासाठी तर दुसरी थंड पाण्यासाठी। भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात फक्त एकच टॅब बऱ्याच वेळा दिलेली असते, ती म्हणजे थंड पाण्याची। वॉश बेसिन साधारणपणे अंडाकृती आकाराची असते। या वॉश बेसिनच्या वरील बाजूस म्हणजेच टॉप पासून किंचित खाली अंतरावर एक ओव्हरफ्लो होल दिलेली असते। या होलला कधी कधी स्लॉट असे सुद्धा म्हणतात। वॉश बेसिनच्या तळाशी वेस्ट पाईप जोडलेला असतो। या वेस्ट पाईप मध्ये पी आकाराची ट्रॅप आलेली दिसते। वॉश बेसिन साधारणपणे हात आणि चेहरा धुणे यासाठी वापरले जाते, तर सिंक हे किचन मध्ये किंवा प्रयोगशाळेत वापरले जाते। किचन सिंक हे स्टेनलेस स्टील, मेटल, पोर्सेलिन किंवा ग्लेज्ड फायर क्ले तसेच एनॅमल्ड, प्रेस स्टील इत्यादींपासून बनवले जाते। किचन सिंक वेगवेगळे आकार आणि साईज मध्ये सुद्धा मिळू शकते। या किचन सिंकला ड्रेन बोर्ड लावलेला असतो। या ड्रेन बोर्डवर आपण धुतलेली भांडी ठेवून त्यातून निघून जाणारे पाणी सरळ सिंक मध्ये आणू शकतो। किचन मध्ये सहसा आयताकृती आकाराचे किचन सिंक वापरले जाते। काही वेळेस किचन सिंक हे कास्ट इन सिटू कॉन्क्रीट मध्ये सुद्धा बनवले जाते व त्याला योग्य फिनिशिंग सुद्धा करता येते। फिनिशिंग साठी मार्बल किंवा टेराझोचा थर देऊ शकतो। किचन सिंकचा आउटलेट पाईप न्हाणी ट्रॅपच्या वर सोडलेला असतो। न्हाणी ट्रॅपला जाळी लावलेली असते, जेणेकरून किचन सिंक मधून येणारे मोठ्या आकाराचे पदार्थ न्हाणी ट्रॅप मधून शिरणार नाहीत। हे आयर्न किंवा स्टील पासून बनवले जातात। त्यांना एनॅमल कोटिंग केलेले असते। तसेच एनॅमल्ड पोर्सेलिन किंवा प्लास्टिक मटेरियल पासून सुद्धा ते बनवू शकतात। कास्ट इन सिटू कॉन्क्रीट ला मार्बल चिप्सचे किंवा टेराझोचे फिनिशिंग सुद्धा करून आपण बाथटब तयार करू शकतो किंवा मार्बल स्लॅबचा वापर करून व ते स्लॅब योग्य पद्धतीने जोडून सुद्धा बाथटब तयार केले जातात। लांबी 1.75 मीटर ते 1.85 मीटर आणि रुंदी 0.7 मीटर ते 0.75 मीटर आणि खोली 0.43 मीटर ते 0.45 मीटर असू शकते। बाथटबला ओव्हरफ्लो पाईप आणि आउटलेट पाईप लावलेले असतात। त्यांचा व्यास साधारणपणे 40 मिलीमीटर असतो। आउटलेटला वॉटर सील असलेली ट्रॅप लावली जाते। वॉटर क्लोसेट म्हणजे संडासची सीट होय। ही संडासची सीट ह्युमन एक्सक्रेटा म्हणजे नाईट सॉइल किंवा मानवी विष्ठा सॉइल पाईप पर्यंत पोहोचविण्यासाठी वापरली जाते। या सीटला सॉइल पाईप जोडलेला असून त्या दोन मध्ये म्हणजे सीट आणि सॉइल पाईप मध्ये योग्य ट्रॅप लावलेली असते। वॉटर क्लोसेट हे फ्लशिंग टँकला किंवा फ्लशिंग सिस्टमला जोडलेले असते, जेणेकरून वॉटर क्लोसेटचा वापर करताना आपण
ह्युमन एक्सक्रेटा सॉइल पाईपकडे वाहून नेण्यासाठी पाण्याचा जोरदार प्रवाह सोडू शकतो. वॉटर क्लोसेट दोन प्रकारचे आहेत, एक इंडियन टाईप आणि युरोपियन टाईप. ह्या दोन प्रकारचे वॉटर क्लोसेट भारतामध्ये सहसा वापरले जातात. इंडियन टाईप वॉटर क्लोसेट हे साधे असून त्याची रचना सुद्धा सोपी असते. इंडियन टाईप वॉटर क्लोसेटची रचना साधी असून वर्किंग सुद्धा सोपे असते, परंतु याचा वापर स्क्वॅटिंग पोझिशन म्हणजेच इंडियन टाईप वॉटर क्लोसेटची रचना साधी आणि सोपी असते, तसेच याची कार्यपद्धती सुद्धा सोपी असते. या वॉटर क्लोसेटचा वापर करताना उकिडवे बसणे किंवा पाय दुमडून बसणे या पद्धतीने केला जातो. इंडियन टाईप वॉटर क्लोसेट आणि त्याला जोडलेली ट्रॅप हे दोन वेगवेगळे भाग असतात. ट्रॅपला अँटी सायफनेज पाईप जोडण्याची व्यवस्था केलेली असते. हे वॉटर क्लोसेट फ्लोअर लेवलला बसविली जाते. नाईट सॉइल म्हणजेच मानवी विष्ठा ही नाईट सॉइल ही डायरेक्ट ट्रॅपमध्ये पडत नसल्यामुळे ती आधी वॉटर क्लोसेटमध्ये पडते आणि जर फ्लशिंग म्हणजेच पाणी टाकून व्यवस्थितपणे स्वच्छ न केल्यास ती वॉटर क्लोसेटला चिकटून राहू शकते आणि यामुळे वॉटर क्लोसेट घाण होऊ शकते. वॉटर क्लोसेटच्या समोरील बाजूस एक ओपनिंग ठेवलेली असते, त्यामधून वॉटर क्लोसेटच्या परिघामध्ये पाणी शिरते व वॉटर क्लोसेट स्वच्छ होते. साधारणपणे फ्लशिंग टँक किंवा फ्लशिंग सिस्टर्न ही वॉटर क्लोसेटच्या लेव्हलपासून 2 मीटर उंचीवर लावली जाते. इंडियन टाईप वॉटर क्लोसेट स्वच्छ करण्यासाठी कमीत कमी 10 लिटर पाणी लागते. युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेट. युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेट हे सहसा पोर्सेलिनचे बनलेले असते. हे वॉटर क्लोसेट वॉश डाऊन पद्धतीचे असते. या वॉटर क्लोसेटवर बसण्याची व्यवस्था म्हणजे सीट व त्याला लावलेले कव्हर असते. या वॉटर क्लोसेटचा वापर केला तर नाईट सॉइल किंवा ह्युमन एक्सक्रेटा सरळपणे ट्रॅपमध्ये पडतो, त्यामुळे हे वॉटर क्लोसेट घाण होण्याची शक्यता कमी राहते. युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेटला आपण कमोड असे सुद्धा म्हणतो. या वॉटर क्लोसेटला पी किंवा एस ट्रॅप लावलेली असते. हे वॉटर क्लोसेट आपण वरच्या मजल्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. हे वॉटर क्लोसेट वरच्या मजल्यांसाठी वापरण्यासाठी डिप्रेशन म्हणजेच खळगा करण्याची गरज नसते, कारण युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेट हे सरळपणे फ्लोअर लेवलला बसवले जातात. युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेटसाठी फ्लशिंग सिस्टर्न ह्या लो लेव्हलला बसवल्या जातात. आता पाहूया आपण उत्तम दर्जाच्या वॉटर क्लोसेट कशा ओळखाव्या किंवा उत्तम दर्जाच्या वॉटर क्लोसेटच्या रिक्वायरमेंट्स काय असतात. वॉटर क्लोसेट हे सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी वापरण्यास सोपे असावे. वॉटर क्लोसेटचा आकार व साईज असा असावा जेणेकरून युरिन किंवा इतर पदार्थ वॉटर क्लोसेटच्या बाहेर पडू नयेत. वॉटर क्लोसेटला लावलेली ट्रॅप अशी असावी जेणेकरून ह्युमन एक्सक्रेटा आतमध्ये पडताना त्याचे शिंतोडे बाहेर उडू नयेत. वॉटर क्लोसेटच्या बाहेर युरिनल किंवा युरिन पडू नये. युरिन म्हणजेच मूत्र वॉटर क्लोसेटच्या बाहेर पडू नये. फ्लशिंग करताना किंवा फ्लशिंग करण्याच्या आधी ह्युमन एक्सक्रेटा, नाईट सॉइल किंवा मानवी विष्ठा दिसू नये. वॉटर क्लोसेटला लावलेल्या ट्रॅप ह्या कार्यक्षमतेने काम करणाऱ्या असाव्यात. वॉटर क्लोसेट हे टिकाऊ आणि काळाच्या प्रवाहात म्हणजेच काही काळ वापरल्यानंतर त्यास भेगा पडू नयेत. युरिनल हे दोन प्रकारचे आहेत, एक बाउल टाईप आणि दुसरे आहे ते स्टॉल टाईप. बाउल टाईप युरिनल हे निवासी इमारती म्हणजेच रेसिडेन्शियल बिल्डिंग्समध्ये वापरले जाते, तर स्टॉल टाईप किंवा स्लॅब टाईप युरिनल हे पब्लिक बिल्डिंग्समध्ये वापरले जाते. दोन स्टॉल टाईप युरिनलमध्ये 0.6 ते 0.7 मीटर सेंटर टू सेंटर अंतर ठेवले जाते. उत्तम दर्जाचे युरिनल हे पोर्सेलिन, मार्बल, सॉल्ट ग्लेज स्टोनवेअर, स्लेट आणि सिमेंटमधून बनवता येते. युरिनलमध्ये गोळा होणारे मूत्र हे सॉइल पाईपमध्ये सोडले जाते. सॉइल पाईप आणि युरिनलमधून निघणारा पाईप यामध्ये ट्रॅप लावलेली असते. स्टॉल टाईप युरिनलसाठी ऑटोमॅटिक फ्लशिंग सिस्टम लावले जातात. या फ्लशिंग सिस्टम प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनंतर फ्लशिंग करतात. फ्लशिंग सिस्टर्न ह्या वॉटर क्लोसेट आणि युरिनल्समध्ये पाणी फ्लश करण्यासाठी वापरल्या जातात, म्हणजे पाणी जोरात सोडण्यासाठी वापरल्या जातात. ह्या कास्ट आयर्न किंवा पोर्सिलिनच्या बनवलेल्या असतात.
इंडियन टाईप वॉटर क्लोसेटसाठी कास्ट आयर्न फ्लशिंग सिस्टर बहुधा वापरल्या जातात. ह्या फ्लशिंग सिस्टर फ्लोअर लेवल पासून 2 मीटर उंचीवर बसवलेल्या असतात. युरोपियन स्टाईल वॉटर क्लोसेटसाठी म्हणजेच कमोडसाठी पोर्सेलिनच्या फ्लशिंग सिस्टर वापरल्या जातात. ह्या फ्लशिंग सिस्टर फ्लोअर लेवल पासून 60 सेंटीमीटर उंचीवर बसवलेल्या असतात. ह्या फ्लशिंग सिस्टर पोर्सेलिनच्या बनवलेल्या असतात आणि त्या आकर्षक दिसतात. ह्या फ्लशिंग सिस्टर वापरण्यासाठी फक्त एक हँडल दाबावे लागते. आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद.